नमस्कार, मी दीपा. तर आम्ही बदलापूरला चाललो होतो. कातदरे हॉल जिथे होता तिथे एक खरेदी महोत्सव होतं. तर मी यूट्यूबलाच पाहिलं होतं. 2-3 गोष्टी अशा होत्या ज्या मला आवडल्या होत्या आणि मला त्या घ्यायच्या होत्या. सो मी आज तिथे गेले होते. जाता जाता बदलापूरला भोसले वडेवाले म्हणून आहे. त्यांच्याकडे वडापाव आणि बटाटा भजी तर अप्रतिम मिळतात. सो तिथे आम्ही थांबलो होतो ते खाण्यासाठी. तर इथे तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की मी वडापाव जो आहे ना, जो आपण भाजी भाकरी कसं खातो वेगवेगळं म्हणजे भाकरी भाजीसोबत, सो मी तसं खाते. आणि या गोष्टीचा ना कारगिल आणि तिच्या बाबांना ना खूप प्रॉब्लेम आहे की असं वेगवेगळं वडापाव एकत्र खात जा गं, वेगवेगळं नको खाऊ. पण मला नाही आवडत तसं. म्हणजे मला असं वेगवेगळंच खायला. आणि त्याचं पण एक कारण आहे. ॲक्च्युली मी जेव्हा शाळेमध्ये जायचे ना आम्ही आमच्या इथे, सो सकाळी आम्हाला 10वीला जेव्हा होते ना, तेव्हा आमचं सकाळी एक्स्ट्रा लेक्चर असायचं. तर घरातून निघतानाच आम्हाला 2 वेळेचं घेऊन जायला लागायचे भाकरी. म्हणजे मी सकाळी न्याहारीसाठी एक भाकरी घ्यायचे आणि दुपारी जेवणासाठी एक भाकरी घ्यायचे. आणि मग कधी कधी असं व्हायचं ना की आईला भाजी करायला वेळ मिळाला नाही किंवा मला लेट झालं, असं झालं ना, तर आई मग मला 2 रुपये सोबत द्यायची वडा घेण्यासाठी. खूप कधीतरी असं व्हायचं. तर तो वडा ना मी एक तर सकाळी अर्धा खायचा आणि दुपारी अर्धे खायचे. तर मला ना ते आता ते आणि ते असं भाजीसोबत भाकरी आपण खातो ना, तसं मी तो वडासोबत भाकरी खायची ना, तर ते मला ना असं सवय लागले ना, तर आता पाव वगैरे खाल्लं ना की मी तसंच खाते. म्हणजे भाजी वेगळी करून असं. तर मला ते तसं खायला आवडतं खूप, म्हणून मी तसं खाते. त्यांना नाही आवडत तसं, मला खूप आवडतं बाबा. आणि तेव्हा असं ना डोक्यात असायचं की मी जेव्हा माझ्याकडे पैसे येतील ना, तर तेव्हा मी खूप असं मनसोक्त वडापाव खाईल. पण आता इच्छा नसते, पैसे असेल तरी इच्छा नसते. असो, तर इथे आम्ही आलो होतो आणि हे घेण्यासाठी मी इथे खरं तर आले होते. यांना पॉंडिचेरी बेड म्हणून आहे. सो ही लोकं क्लेम करतात की हे गवतापासून बनवलेलं असतं म्हणून. तर पाठदुखी वगैरे होत नाही. आणि हे कसं दिवसभर बसून काम असतं, तर ते त्यांच्यासाठी मी ते एक घेतलं. दुसरी गोष्ट, हे कास्य वाटी म्हणून होतं, ज्यांनी शरीरातले जे टॉक्सिन्स असतात तर ते निघून जातात. तर म्हटलं ह्या 2 गोष्टी त्यांच्यासाठी घेईल, म्हणजे व्हॅलेंटाईनला गिफ्ट म्हणून. बाकी त्याच्याबरोबर अटॅचमेंट पण होते, पण ते काय आम्ही घेतले नाही कारण 1000 रुपीज एक्स्ट्रा होते. भरपूर गोष्टी होत्या तिथे, वेगवेगळ्या गोष्टी. पण आम्ही आता निघतानाच आम्ही घरातून असं ठरवलं 2-3 गोष्टी घ्यायच्या, तेवढाच घ्यायच्या, निघायचं. बाकी इथे तांदूळ होते ते मात्र मी घेतले, इंद्रायणी तांदूळ. त्याचं स्मेल खूप छान होतं आणि त्याची खीर वगैरे मस्त होते. त्याच्यामुळे मी ते 1 किलो तेवढं एक्स्ट्रा घेतलं होतं. आणि घरी आल्यानंतर त्यांनी जसं म्हणाले होते की ते केल्यानंतर, म्हणजे नाही का, मसाज केल्यानंतर 10 मिनटं कंटिन्यू केल्यानंतर टॉक्सिन्स निघतात. तर हे असं चालू झालेलं निघायला, असं ब्लॅक वगैरे. तुम्हाला जर हे पाहिजे असेल ना, तर मला कमेंट करा, मी त्यांचा नंबर देईल तुम्हाला, तुम्ही ऑर्डर करू शकता. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला खूप जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच.